आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजितदादांनी विपश्यना करावी, पहाटे पहाटे शपथ घेतात, नेहमी सत्तेत कशाला जायला हवं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल। लक्ष्मण हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर चालणारे, त्यांनी आम्हाला शिकवू नये। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा हाकेंना प्रत्युत्तर। लक्ष्मण हाके यांनी लायकीत राहावं असाही इशारा। तर चालत्या गाडीवर कोणी भुंकलं तर गाडीला फरक पडत नाही, प्रताप पाटील चिखलीकर यांची लक्ष्मण हाकेंवर टीका। विट्स हॉटेलचे 5 पार्टनर कोण हे शिरसाट यांनी जाहीर करावं। अंबादास दानवेंचं मंत्री संजय शिरसाट यांना खुलं आव्हान। निविदा काढताना खूप मोठी अनागोंदी झाल्याचाही आरोप। अंबादास दानवेंनी दलाली करू नये, हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवे यांच्या आक्षेपानंतर संजय शिरसाट यांचा पलटवार। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं, मंत्री सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री शिरसाट यांचं देखील वक्तव्य। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। प्रताप सरनाईकांकडून मतांचं राजकारण सुरू, हिंदी मावशी नव्हे पुतना मावशी। मनसे नेते राजू पाटील यांचा सरनाईकांवर निशाणा। प्रताप सरनाईकांची शंभूराज देसाई यांच्याकडून पाठराखण। मराठी भाषेचा अवमान करण्याचा सरनाईकांचा हेतू नव्हता। ज्या भागामध्ये हिंदी भाषिक लोक जास्ती राहतात तिथे त्यांच्या भाषेत बोलावं लागतं असं सरनाईक म्हणाले। देसाईंचं वक्तव्य।